6वा अश्मयुग दगडाची हत्यार। समजा आपल्याला एखादी चकचकीत वस्तू जमिनीत रुतलेली दिसली तर ती बाहेर काढायसाठी तुम्ही काय बरं कराल? बोटानी टोकरून बघाल। बर, पण नाही जमत आहे। मग एखादी कडक काटकी शोधून काटकीने उकरू, तरीही नाही जमत। बर, मग आता एक छोटासा अणकुचीदार दगड आणून बघू, तरी होत नाही। मग काय करणार बरं? मग लोखंडाची सळई आणू। एकदम बरोबर। म्हणजेच तुमच्या हे लक्षात आलं का की आपण साधनाची निवड कामाच्या आवश्यकतेनुसार करतो, बरोबर? मग आता कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायच्या? 1. साधनांची उपलब्धता, 2. कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा यांचा वापर, 3. जास्तीत जास्त परिणामकारकता आणि 4. साधन वापरण्याचं सरावानी साधलेलं कौशल्य। बघा चिंपांझी सारखं एखादं वानर सुद्धा जर त्याला बिया किंवा कठीण कवचाची फळं फोडायची असतील तर ते दगडाचा वापर करतं। म्हणजेच सततचं बारीक निरीक्षण, प्रयोग आणि स्वतःमध्ये असलेली कल्पनाशक्ती यांच्या आधारे मानवाच्या काय लक्षात आलं तर काठ्या, काटक्या, हाडं आणि दगड जर आपण तसेच न वापरता तासून वापरले तर कामं जास्त छान होतात आणि त्या वस्तूंना हवा तसा आकारही देता येतो। आतापर्यंत आपण हे बघितलं की कुशल मानवाचे जे अवशेष सापडले त्याच्याच बरोबर दगडांची हत्यारं पण सापडली। त्यावरून ती हत्यारं त्यानं बनवली होती असं आपण म्हणू शकतो। पण मग तो फक्त दगडाचीच हत्यारं बनवत होतं का? तर नाही, तो इतर वस्तूंपासून पण हत्यारं बनवत होता, पण काठ्या आणि काटक्या या नाशवंत असल्यामुळे ती हत्यारं आपल्याला सापडली नाहीत। मात्र दगडाची हत्यारं आहे तशी राहिल्यामुळे ती आपल्याला लाखो वर्षानंतर सुद्धा सापडली। आता आपण अश्मयुगीन हत्यारं बघूया। ज्या काळातल्या हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारं सापडतात तो काळ म्हणजे अश्मयुग, कारण अश्म म्हणजे दगड। हत्यारांचे आकार आणि प्रकार यावरून अश्मयुगाच्या काळाचे 3 कालखंड: पहिला पुराश्मयुग, 2 मध्याश्मयुग, 3 नवाश्मयुग। आता सगळ्यात पहिलं पुराश्मयुग। या युगातला कुशल मानव आणि ताठकण्याचा मानव या दोहोंनी आघात तंत्राने हत्यारं बनवली। आघात तंत्र म्हणजे एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे। सुरुवातीला ही अशी हत्यारं ओबडधोबड होती आणि त्याला एकाच बाजूला धार होती, त्यांना म्हणायचं तोड हत्यारं। त्यांचा उपयोग कठीण कवचाची फळं आणि हाडं फोडणे एवढ्यासाठीच होता। त्यावरून आपल्याला काय समजतं की कुशल मानवाला शिकारीचं तंत्र पूर्णपणे अवगत झालेलं नव्हतं। ही हत्यारं तयार करताना जे दगडाचे धारदार छिलके निघत तो ते छिलके कातड्याला चिकटलेलं मांस खरवडणं, मांसाचे किंवा इतर अन्नपदार्थांचे तुकडे करणं यासाठी वापरायचा। कुशल मानवानी बनवलेल्या तोड हत्यारांपेक्षा ताठकण्याच्या मानवानी बनवलेली हातकुऱ्हाड आणि फरशी म्हणजेच पसरट पात्याची कुऱ्हाड ही दोन्ही जास्त प्रमाणबद्ध होते। आता तुम्हाला माहितीये की जर एखादी आपल्याला प्रमाणशीर वस्तू तयार करायची असेल तर पहिल्यांदा त्याचा विचार करावा लागतो, मनामध्ये त्याची आकृती तयार करावी लागते आणि मग प्रत्यक्षात त्याप्रमाणे ती आपण वस्तू बनवू शकतो। याचाच अर्थ ताठकण्याचा मानव हे सर्व विचार मनामध्ये करत असणार, कारण त्यांनी दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी सांबर शिंगासारख्या वस्तूचा घण वापरला। नंतर काढलेल्या छोट्या छिलक्यांच्या कडांचे पुन्हा बारीक छिलके कडून अधिक पातळ धारेच्या खरवडण्या, तासण्या बनवल्या। म्हणजे आवश्यकतेनुसार वेगवेगळी हत्यारं तो बनवत होता आणि वापरतही होता। सुधारलेल्या हत्यारांमुळे त्याच्या अन्नामध्ये विविधता आली, कारण आता त्याला छोट्या मोठ्या प्राण्यांची शिकार करता येणं शक्य झाले, ज्यामध्ये
हरिण, ससा, गवा यांचा समावेश होता. शक्तिमान मानवानी दगडाची हत्यारं बनवण्याच्या तंत्रात आणखीन प्रगती केली आणि लहान आकाराची हत्यारं तो तयार करायला लागला. बुद्धिमान मानवानी दगडांपासून लांब पातळ पाती काढण्याचं तंत्र विकसित केलं आणि त्यापासून सुरी, तासणी, टोचा, चिन्नी अशी हत्यारं बनवली. यासाठी तो गारगोटीच्या वर्गातील दुर्मिळ दगड आणि हस्तिदंत याचा वापर करायला लागला. बुद्धिमान मानवानी हत्यार बनवायचं तंत्र, परिसराचं ज्ञान आणि अन्न मिळवण्याचं तंत्र यामध्ये इतकी प्रगती केली की त्यामुळे तो एकाच ठिकाणी झोपड्या बांधून टोळ्यांनी राहायला लागला. काही सामूहिक उत्सवही करायला लागला. बुद्धिमान मानवानी निर्माण केलेल्या अनेक कलात्मक वस्तू आणि गुहाचित्र यावरून त्यांचा उत्सवाशी असलेला संबंध आपल्या लक्षात येतो. बुद्धिमान मानव शंख, हाडे, प्राण्यांचे दात यापासून मणी तयार करून त्याचे दागिनेही करायचा. अशा तऱ्हेने प्रगत मानवी संस्कृतीच्या वाटचालीची सुरुवात पुराश्म युगातच झाली. भारतामध्ये पुराश्मयुगीन हत्यारांचे अवशेष काश्मीरपासून तमिळनाडूपर्यंत विविध ठिकाणी, मध्य प्रदेशातील होशंगाबाद जवळ नर्मदा नदीच्या काठावर हथनोरा गावी सापडले. पुदुच्चेरीजवळ एका गावाच्या परिसरात अश्मयुगातील एका बालकाची अश्मीभूत कवटी मिळाली. अफगाणिस्तान, श्रीलंका या देशांमध्येही असे अवशेष मिळाले. महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या काठावरील नाशिक जवळचं गंगापूर आणि प्रवरा नदीच्या काठावरील नेवाशा जवळचं चिरकी नेवासा या ठिकाणी पुराश्मयुगीन अवशेष मिळाले. यानंतरचं युग म्हणजे मध्याश्म युग. या काळात माणसांनी शिकारीबरोबर पशुपालन आणि नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्याची कापणी हे तंत्र विकसित केलं. त्यामुळे वर्षातील काही काळ ते एका ठिकाणी वस्ती करून राहायचे. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी कुत्र्याला माणसाळवलं आणि मग शेळी, मेंढी या प्राण्यांना माणसाळवण्याची सुरुवात केली. मध्याश्म युगातील बुद्धिमान मानवाला शिकार, मासेमारी, कापणी यासाठी वजनाने हलकी आणि दीर्घकाळ टिकतील अशी हत्यारं हवी होती. मग त्यांनी लाकडाला किंवा हाडाला खाच करून नखा एवढी छोटी पाती त्यात घट्ट बसवली आणि सुरी, वेळा यासारखी अवजारे बनवली. राजस्थानमधील बागोर, मध्य प्रदेशातील भीमबेटका, गुजरातमधील लांघणज आणि महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाटणं ही महत्वाची मध्याश्मयुगीन स्थळं आहेत. यानंतरचं युग म्हणजे नवाश्म युग. या युगात घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारं घडवली गेली. नव्या प्रकारची हत्यारं घडवण्याचा काळ म्हणून हे आहे नवाश्म युग. आता माणसाच्या जीवन पद्धतीत शेती, पशुपालन हे महत्वाचे आणि शिकार करणं हे पूरक साधन बनलं. गंगेच्या खोऱ्यात दक्षिण भारतात नवाश्मयुगीन संस्कृतीचे अनेक अवशेष मिळाले.